धाराशिव, बीड आणि लातूरमधील पदाधिकाऱ्यांसोबत उद्धव ठाकरेंनी घेतली बैठक। जिथे शक्य तिथे महाविकास आघाडीत लढा, तर आघाडी आणि स्वबळाचा निर्णय लवकरात लवकर घ्या, उद्धव ठाकरेंच्या सूचना। एकनाथ शिंदे हे जनतेच्या मनातले खरे मुख्यमंत्री, शिवसेना आमदार अर्जुन खोतकरांचं विधान। तर मुख्यमंत्रीपदाच्या 2.5 वर्षांच्या कारकिर्दीत शिंदेंनी घेतलेल्या भूमिकांचंही केलं कौतुक। अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या कामावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये जुंपली। 5 वर्ष खासदार, पण विखेंनी काहीच केलं नाही म्हणत निलेश लंकेंनी लगावला टोला। उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा दुसरा दिवस, नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जात साधणार, शेतकऱ्यांसोबत संवाद। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर, पुण्यातील मुख्य पदाधिकाऱ्यांची घेणार बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचं बिगुल वाजताच मनसेकडून मोर्चे बांधणीला सुरुवात। वर्ल्ड कप विजेत्या भारतीय महिला संघानं घेतली पंतप्रधान मोदींची भेट। संघानं मोदींना दिली 1 नंबरची जर्सी भेट, तर पंतप्रधानांकडूनही खेळाडूंचं तोंड भरून कौतुक। भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान आज चौथा T20 सामना, मालिकेत आघाडीवर जाण्याचा भारतीय संघाचा असणार प्रयत्न। आणि काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये तुफान बर्फवृष्टी, केदारनाथमध्ये मोसमातील दुसरी बर्फवृष्टी, तर गुलमर्ग, सोनमर्ग आणि सिस्सूरमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे पर्यटकांचा आनंद द्विगुणित। मी पत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करूया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बिहारच्या दौऱ्यावर जाणार आहेत। 7 आणि 8 नोव्हेंबरला शिंदे बिहार दौऱ्यावर असून ते बिहार निवडणुकीसाठी एनडीए उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोल्हापुरातून रणशिंग फुंकलंय, विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवं राज्य येणार। 3 डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार असा विश्वास व्यक्त करत स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचाच भगवा फडकणार असं शिंदे म्हटले। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते निवडणुकीसाठी सज्ज झालेत। पुढील 3 दिवसात निवडणुकीबाबत चर्चा होईल असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं। मंगळवारी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक होणार असून युतीबाबत चर्चा होणार असल्याची माहिती देखील तटकरे यांनी दिली आहे। बीड जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी भाजपकडून मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। पंकजा मुंडे यांची बीड जिल्हा निवडणूक प्रभारी, तर सुरेश धस यांची बीड जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। सिंधुदुर्गमध्ये स्वबळावर निवडणूक व्हावी असं विधान नितेश राणे यांनी केलंय। नितेश राणेंच्या वक्तव्यामुळे आता नितेश राणे विरुद्ध निलेश राणे असा सामना रंगणार असल्याच्या चर्चा आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी राजीनामा दिलाय। राजेश सावंत यांची मुलगी शिवानी सावंत माने शिवसेना उबाठा पक्षात आहे। शिवानी माने नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवणार आहे, यामुळे राजेश सावंत यांनी भाजपच्या पदाचा राजीनामा दिलाय। जळगावमधील पाचोरा भडगाव नगरपालिकेसाठी भाजपनं रणशिंग फुंकलंय। शिंदेंच्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यानंतर भाजपनं भव्य परिवर्तन मेळावा घेतला आणि त्यामुळे निवडणुकीआधीच महायुतीतील पक्ष आमनेसामने आल्यानं राजकारण रंगण्याची शक्यता आहे। मेळघाट मतदारसंघाचे भाजप आमदार केवलराम काळेंची नाशिकच्या आदिवासी विकास महामंडळाच्या संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे, तर आमदार काळे 4थ्यांदा संचालक झालेत। आदिवासी शेतकऱ्यांकडून आमदार काळेंचं अभिनंदन करण्यात आलं। महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचं भूमिपूजन पार पडलं। या कार्यक्रमाला सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्यमंत्री फडणवीस हे उपस्थित होते। दरम्यान सरन्यायाधीश भूषण गवईंचा कार्यकाळ 23 नोव्हेंबरला संपणार असल्यानं त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला। मुंबई हायकोर्टाच्या नव्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा पार पडला। देशाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते भूमिपूजन झालं। वांद्रे परिसरात मुंबई हायकोर्टाची नवी इमारत उभी राहणार आहे। सविस्तर बातमी पाहूयात। महाराष्ट्रात सध्या शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करतायत आणि त्यांना पीक विमा भरपाईमध्ये केवळ 2 ते 3 रुपये मिळत आहेत। तर दुसरीकडे नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी सरकारी यंत्रणा मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये खर्च करतायत। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नागपूर येथील रवी भवनमधील बंगल्याच्या दुरुस्तीसाठी 1 कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात येतोय।
तर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या बंगल्यासाठी देखील 1.25 कोटींचा खर्च मंजूर करण्यात आलाय। त्यामुळे अवघ्या काही दिवसांच्या अधिवेशनासाठी कोट्यवधीची उधळपट्टी कशासाठी असा सवाल करण्यात येतोय। तर कोणत्या मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर किती खर्च प्रस्तावित आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। मुख्यमंत्री सचिवालय हैदराबाद हाऊस त्याच्यावर 2 कोटी सिलिंगचं काम करण्यात येणार आहे। त्यानंतर देवगिरी 90 लाख नव्या रूमचं बांधकाम इथे करण्यात येणार आहे, खर्च होणार आहे 90 लाख। त्यानंतर कॉटेज नंबर 29 खर्च असणार आहे 1.9 कोटी, नव्यानं स्ट्रक्चर उभारणी तिथे करण्यात येणार आहे। राहुल नार्वेकर यांच्या कॉटेज नंबर 1 वर 1.6 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे। त्यामध्ये सीलिंग, टाइल्स, फर्निचर आणि रंगकाम करण्यात येणार आहे। तसंच रवी भवन, नागभवन, हैदराबाद हाऊस कॉटेजेस याचा खर्च हा 93 लाखांचा असेल। दुरुस्तीची कामं तिथे केली जातील। तसंच इलेक्ट्रिक काम 1 कोटी रुपयांचं प्रस्तावित आहे। त्यामध्ये चादर, बेड, इतर वस्तू खरेदी हे 20 कोटी प्रस्तावित आहेत। नागपूरला 8 दिवसाचं अधिवेशन आहे आणि त्या अधिवेशनासाठी एका बंगल्यावर 1.5 कोटी रुपयाचा खर्च तिथे केला जात आहे। तर 8 दिवसासाठी 1.5 कोटी रुपये खर्च करायची जरूरत आहे का? थोडी डागडुजी करा। आता सभापती राम शिंदे सर जे त्यांच्या बंगल्यावर 1.25 कोटी खर्च आता सुरू आहे। कशाला? ठीक आहे, थोडंसं पाऊस बिऊस आला तर कुठे ती गळेल जास्तीत जास्त, पण इथं जे आमचे शेतकऱ्याची घरं वाहून गेले त्याला पैसे तुम्ही प्राधान्य द्या। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। पुण्यात घर घेण्याचं स्वप्न आता प्रत्यक्षात येऊ शकतं। म्हाडानं मध्यमवर्गीय कुटुंबांना लॉटरीच्या माध्यमातून परवडणारी घरं उपलब्ध करून दिली आहेत। पुण्यातील प्रमुख ठिकाणी आणि विकसित भागात ही घरं अतिशय परवडणाऱ्या किमतींमध्ये उपलब्ध आहेत। म्हाडाच्या लॉटरीमध्ये घरांची किंमत 28 लाखांपर्यंत आहे। उल्हासनगर महापालिकेच्या एकूण मंजूर पदांपैकी 40% पदं कंत्राटी कामगाराची असल्याचं उघड झालंय। यामुळे महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभं ठाकलं असून शासनानं नवीन आकृतीबंद पदाला मंजुरी दिल्यास 1000पेक्षा जास्त पदाची भरती होणार असल्याचे संकेत आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी दिले। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे। भाजपनं राज्यातील सर्व जिल्ह्यातील निवडणूक प्रमुखांची नावं जाहीर केली आहेत। सर्व जिल्ह्यातील महत्त्वाच्या नियुक्त्या केलेल्या आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी महत्त्वाच्या नेत्यांवर देण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात मंत्री गणेश नाईक यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे। पाचोऱ्यात शिवसेना आमदार किशोर पाटलांनी भाजप विरोधात आगपाखड केली होती। दरम्यान आता भाजप आमदार मंगेश पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। शिक्षण मंत्री तुमचा असेल, मात्र मुख्यमंत्री आमचा आहे। तुमच्या डोक्यात जर सत्तेची वेगळ्या पद्धतीने हवा गेली असेल आणि तुम्ही आमच्या चौकशी लावून दाखवाच, असा धमकीवजा इशारा मंगेश पाटील यांनी दिलाय। रस्ते कामावरून विखेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर खासदार निलेश लंके यांनी दिलेलं आहे। काही नेत्यांनी माझं नाव घेतल्याशिवाय त्यांचं भाषण पूर्ण होत नाही। ते 5 वर्ष खासदार होते पण काहीच करू शकले नाहीत, म्हणूनच जनतेनं मला निवडून दिलंय। रस्ते कामाला सुरुवात झाली आणि ते माझ्याच कार्यकाळात पूर्ण होईल असं लंके म्हटले। बुलढाण्याच्या मेहकरमध्ये शिवसेना प्रशिक्षण मेळावा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला। यावेळीच पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार संजय गायकवाड यांना आपल्या बेजबाबदारपणाच्या विधानाला आवर घाल असं म्हणून चांगल्याच कानपिचक्या दिल्या। बुलढाण्याच्या मेहकरमध्ये शिवसेना मेळाव्याला आलेल्या अर्जुन खोतकर यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे। राज्यात अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, मात्र आजही जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असल्याचं विधान त्यांनी केलं। खोतकरांच्या विधानानं महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। पालघर जिल्ह्यातील रामनगर गावातील डोंगराच्या कुशीमध्ये बांबूच्या वनात ऑक्सिजन पार्क आकार घेत आहे। ऑक्सिजन पार्कच्या माध्यमातून आरोग्यपूरक पर्यावरण आणि पर्यटन सहित ग्रामीण रोजगार निर्मितीचा सुरेख संगम साधला जाणार आहे। कोल्हापूरमध्ये त्रिपुरारी पौर्णिमेच्या पारंपरिक आणि धार्मिक उत्साहात नृसिंहवाडीतील श्री दत्त मंदिर परिसर हजारो दिव्यांच्या प्रकाशानं उजळून निघालं होतं। कृष्णा नदीच्या काठावर दरवर्षीप्रमाणे यंदा देखील दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। मंदिर परिसरात दीप प्रज्वलनानं संपूर्ण दत्त मंदिर परिसर दिव्यांच्या सोनेरी प्रकाशानं न्हावून निघाला होता।
सोलापूरमध्ये बुधवारी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अकलूज येथील अकलाई मंदिरात नागरिकांनी हजारो दिवे लावत मंदिर प्रकाशमान केलं होतं। संध्याकाळी हजारो भक्तांनी मंदिर आणि परिसरात आकर्षक दिव्यांची रोषणाई केल्यानं मंदिर परिसर उजळून गेलं होतं। मावळमधील लोहगड या ऐतिहासिक दुर्गांच्या पायथ्याशी शिवस्मारकासमोर भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला। या दीपोत्सवात हजारो दिव्यांनी खरंतर परिसर उजळून निघाला होता। त्यानंतर भक्तिगीत, पारंपरिक ढोल ताशांचा गजर कार्यक्रमात त्यानं आणखी रंगत वाढवली। आता एक मोठी बातमी, बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होणार आहे। निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 121 जागांवर मतदान होणार आहे आणि या पहिल्या टप्प्यात 37 लाख मतदार 1314 उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहे। महाआघाडीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांच्यासह भाजप उमेदवार आणि उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी तसंच विजय कुमार सिन्हा यांच्यासह 16 मंत्र्यांचं भवितव्य देखील पणाला लागलंय। यामध्ये भाजपचे 11, जेडीयूच्या 5 मंत्र्यांचा समावेश आहे। एकूणच 45,341 मतदान केंद्र स्थापन करण्यात आलेली आहेत। त्यापैकी 36,733 ग्रामीण भागात आहेत। एकूण मतदारांपैकी 10.72 लाख नवीन मतदार आहेत, तर 18 ते 19 वयोगटातील मतदारांची संख्या ही 7.38 लाख आहे। पहिल्या टप्प्यात मधेपुरा, सहरसा, दरभंगा, मुजफ्फरपूर, गोपालगंज, सिवान, सारण, वैशाली, समस्तीपुर, बेगूसराय, खगरिया, मुंगेर, लखीसराय, शेखपुरा, नालंदा, पाटणा, भोजपुर आणि बक्सर या जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे। बारामतीच्या ज्ञानसागर गुरुकुल या शाळेच्या वतीनं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात आली आहे। मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 5,21,000चा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सुपूर्द करण्यात आला। मंत्री चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली। तब्येतीचं कारण सांगून उद्धव ठाकरे मंत्रालयात देखील येत नव्हते। ते अपवादात्मक परिस्थितीमध्ये लोकांमध्ये जातात, त्यामुळे आता उद्धव ठाकरेंनी तब्येतीची काळजी घ्यावी असं चंद्रकांत पाटील म्हणाले। राज्यातील दुर्गम भागातही आता इंटरनेट सेवा पोहोचणार आहे। स्टारलिंक आणि सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचा करार झालाय। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये हा सामंजस्य करार पार पडला, त्यामुळे आता उपग्रहाधारित इंटरनेट सेवा पोहोचवण्याचा मार्ग मोकळा झालाय। फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आरोपी गोपाळ बदनेला पोलीस उपनिरीक्षक पदावरून बडतर्फ करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी दिलेत। आरोपी पीएसआय गोपाळ बदनेचं आधी निलंबन करण्यात आलं होतं, आता त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आलंय। गोपाळ बदनेला बडतर्फ करण्याचे आदेश दिल्यानंतर पीडित डॉक्टरच्या भावानं प्रतिक्रिया दिली आहे। ही न्यायाची पहिली पायरी आहे। इतर आरोपींवर देखील कारवाई व्हावी अशी मागणी महिला डॉक्टरच्या कुटुंबियांनी केली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्ले समुद्र किनारी एका पर्यटकानं कार थेट समुद्रात नेली। स्टंटबाजी करणं या पर्यटकाच्या अंगाशी आलं। संबंधित कार पाण्यात बुडाली असून चालक मद्यधुंद अवस्थेमध्ये असल्याचं स्थानिकांनी सांगितलं। नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकांची आदर्श आचारसंहिता जाहीर झाल्यानं सिल्लोडमधील सकल संत, महात्मा, महंत आणि सर्व शिवभक्त सकल हिंदू समाज याच्या वतीनं सुरू असलेलं आमरण उपोषण स्थगित करण्यात आलं। सिल्लोड तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या या उपोषणाला भोकरदनचे आमदार संतोष दानवे यांनी भेट दिली होती। पुणे ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलं। पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानं आंदोलन करण्यात आलं। पोलिसांचा धाक नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। तातडीनं गुन्हेगारीच्या घटना थांबवण्याची मागणी करण्यात आली। पिंपरखेडमध्ये ठार केलेल्या बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। माणिकडोह बिबट निवारण केंद्रात अंत्यसंस्कार करण्यात आले। या बिबट्याचं वजन तब्बल 64 किलो असून वय अंदाजे 6.5 वर्ष असल्याची माहिती आहे। आता एक मोठी बातमी, नगर जिल्ह्यातील कोपरगावच्या टाकळी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात एका 4 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झालाय। नंदिनी प्रेमदास चव्हाण असं या मुलीचं नाव आहे। या घटनेनंतर संतप्त झालेल्या जमावानं मृतदेह घेऊन नगर मनमाड हायवेवर रास्ता रोको केला। परिसरातील बिबट्यांचा वनविभागानं तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी त्यांनी केली। तिकडे फलटण प्रकरणातील आरोपी पीएसआय गोपाळ बदने याला पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात राज्य सरकारनं ही मोठी कारवाई केली आहे। आरोपी पीएसआय गोपाळ बदनेचं आधी निलंबन करण्यात आलं होतं, आता त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले। बदनेनं अधिकाऱ्यांचा गैरवापर केल्याचं समोर आल्यानं विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारींनी हे आदेश काढलेत।
दरम्यान गोपाळ बदनेवर बडतर्फाची कारवाई ही न्यायाची पहिली पायरी असल्याची प्रतिक्रिया पीडित डॉक्टरच्या भावानं दिली आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम 311 अन्वये आरोपी गोपाळ बदने यास शासकीय सेवेतून बडतर्फ केल्याचे समजले. हा एक न्यायाचा पहिला टप्पा असून संपादाला अजून न्याय मिळालेला नाही. ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी सर यांनी केली आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यासहितच इतर सर्व सहआरोपींनाही लवकरात लवकर सेवेतून बडतर्फ करावे. आणि काल रात्री मिळालेल्या माहितीनुसार महाड संघटनेचे अध्यक्ष व मुख्यमंत्री यांच्यात जी बैठक झाली त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी लवकरच न्यायालयीन समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले आहे.